विद्यार्थी मित्र हो, कालच्या तासिकेमध्ये आपण आपल्या इतिहास विषयाच्या पेपर क्रमांक 10 मधील जे शेवटचं प्रकरण आहे चौथं, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा आपण घेत आहोत। याच्यामध्ये आज आपण ब्राह्मणेतर चळवळ व पक्षावर टीका याच्याविषयी माहिती घेऊयात। हा जो पक्ष आहे तो 1920 मध्ये स्थापन झाला। ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा वाद हा राष्ट्रीय ऐक्याला घातक ठरेल असं विठ्ठल रामजी शिंदे यांचं मत होतं। ब्राह्मणेतर पक्षाचं जे ध्येय धोरण व कार्यपद्धती यावर त्यांनी टीका केली होती। ब्राह्मणेतर चळवळीशी ते समरस होऊ शकले नाहीत। ब्राह्मणेतर चळवळीमुळे राष्ट्रीय चळवळ कमजोर होईल, म्हणजे तत्कालीन जी काही राष्ट्रीय सभा होती, काँग्रेस होती, त्यांनी जी इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी जी चळवळ उभी केलेली होती ती कमजोर होईल अशा विघटनवादी शक्तीमुळं अशी भीती अनेकदा विठ्ठल रामजी शिंदे यांनी व्यक्त केलेली होती। याच्यानंतर आहे वायकोम, हे ठिकाण केरळमध्ये येतं। येथे अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून यांनी केलेला सत्याग्रह 1924। वायकोम येथील अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता। ख्रिश्चन मुस्लिम यांना प्रवेश होता पण अस्पृश्यांना प्रवेश नव्हता। त्या संदर्भामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी सत्याग्रह केला होता। याच्यानंतर आहे स्त्रियांच्या सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह। ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रातून त्यांनी लेखमाला लिहिली। 1919 मध्ये पुणे पालिकेने मुलांना सक्तीचं शिक्षण देण्याचा ठराव पास केला होता, पण त्या ठरावातून मुलींना वगळलेलं होतं हे त्यांना आवडलं नाही, म्हणून त्यांनी पुणे पालिकेवर मोर्चा नेला। रमाबाई रानडे, भगिनी निवेदिता जनाक्का या त्यात सामील झालेल्या होत्या। रँगलर परांजपे शिक्षण मंत्री होताच त्यांनी मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण देण्याचं ठरवलं। मद्यपान बंदीविरुद्ध चळवळ, मद्यपानाची प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी अनेक व्याख्याने दिली, निदर्शनं केली। दारूचा व्यापार सरकारनं बंद करावा असा आग्रहसुद्धा विठ्ठल रामजी शिंदे यांनी धरला। दारूमुळे सरकारचा फायदा होतो मात्र बहुजन समाजाचा तोटा होतो। त्यांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत आकडेवारीनिशी आपले विचार मांडलेले होते। इन्फ्लुएंझा साथीच्या वेळी मदत पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये इसवी सन 1918 मध्ये या रोगाची साथ आलेली होती। गरीब लोकांना या साथीची लागण होऊ नये म्हणून त्यांनी औषधं वाटप केली। मृत व्यक्तीची प्रेते जाळण्याच्या कामी त्यांनी स्वतः मदत केली। इसवी सन 1903 मध्ये बडोद्याचे जे राजे होते सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना दिवाणपद देऊ केलेलं होतं, पण विठ्ठल रामजी शिंदे यांनी ते नाकारलं आणि पददलितांची सेवा केली। त्याबरोबरच यांनी प्रार्थना समाजाचं सुद्धा कार्य केलं। याच्यानंतर आहे पुणे पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह। पुण्याला पर्वती हे ठिकाण आहे।
दिनांक 13 ऑक्टोबर 1930 खाली हा सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहात विठ्ठल रामजी शिंदे सक्रियपणे सहभागी झालेले होते. ज्यांना मानवी हक्क पाहिजेत त्यांनी इतर समाजाला मानवी हक्क दिले, ही त्यांची भूमिका होती. शिंदे यांना जातीचं मोठेपण मान्य नव्हतं. यामुळं ते अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये सुद्धा जाऊन राहिले. यामुळं मराठा समाज त्यांना महार संबोधित असत. इसवी सन 1920 मध्ये मुंबई कायदे काउन्सिलची निवडणूक विठ्ठल रामजी शिंदे यांनी लढवली, पण जातीसाठी स्वतंत्र असलेल्या मतदारसंघातून नव्हे तर सर्वसाधारण मतदारसंघातून. बहुजन पक्षाची स्थापना 1920. या बहुजन पक्षाची स्थापना म्हणजे वर्ग जाणीवांचा पहिला राजकीय आविष्कार होय, असं मत डॉक्टर सदानंद मोरे यांनी मांडलं. या पक्षाची स्थापना म्हणजे वर्गाधिष्ठित राजकारणांचा प्रारंभ होय, पण दुर्दैवानं या पक्षाचा मुळीच प्रभाव पडला नाही आणि हा पक्ष कार्ल मार्क्सच्या विचारावर आधारित असल्यानं विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, समाजात पुढील 2 वर्ग निश्चितपणे असतात. ज्यामध्ये विद्याबल, द्रव्यबल व अधिकार बलाने पुढारलेला एक वर्ग आणि दुसरा वरीलपैकी कोणतेही बल नसलेला वर्ग म्हणजे बहुजन समाज. या दुसऱ्या वर्गात अगदी स्वीकृत अशा अस्पृश्य वर्गाचा अंतर्भाव होतो. या पक्षात छोटा दुकानदार ब्राह्मण असला तरी बसू शकत होता, पण मराठा जमीनदारांसाठी हा पक्ष सोयीचा नव्हता. याच समाजाच्या हितासाठी त्यांनी हा स्वतंत्र पक्ष काढलेला होता आणि या पक्षातर्फे इसवी सन 1920 मध्ये त्यांनी पुणे सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्याही वेळी ते अपयशी ठरले. या पक्षाचा मुळीच प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर तत्कालीन परिस्थितीमध्ये पडला नाही. क्षात्र जगद्गुरू पीठ स्थापन करण्याच्या शाहू महाराजांच्या निर्णयास विठ्ठल रामजी शिंदे यांनी विरोध केला आणि शाहू महाराजांचा रोष ओढून त्यांनी घेतला. ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना 16 ऑक्टोबर 1906 रोजी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ही संस्था स्थापन केली होती. अस्पृश्यता निवारणासाठी संस्थात्मक प्रयत्नांचा पाया विठ्ठल रामजी शिंदे यांनीच घातला आणि या संस्थेचा म्हणजेच डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेचा जो हेतू होता तो होता शिक्षण प्रसार करणं, नोकऱ्या मिळवून देणं, सार्वजनिक अडचणींचं निवारण करणं, अस्पृश्यांची वसतिगृहे चालवणं, सार्वजनिक आणि सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगत शील म्हणजे चारित्र्य व नागरिकता या सर्व गुणांचा प्रचार आणि प्रसार करणं हे डिप्रेस्ड क्लास मिशनचं टार्गेट होतं, ध्येय होतं, हेतू होता. मुंबई, मद्रास
मध्य प्रदेश या प्रांतामध्ये या महान समाजसुधारकाचं कार्य सुरू झालेलं होतं. 4 फेब्रुवारी 1909 रोजी यांनी अस्पृश्य मुलांसाठी वसतिगृह उघडलेलं होतं. मोफत दवाखाना इसवी सन 1906-1908 मध्ये यांनी काढला. अनेक शाळा काढल्या. यामध्ये मुंबईच्या शाखेनं 8 शाळा काढल्या होत्या आणि या 8ही शाळांमध्ये मोफत शिवणकामाचे वर्ग चालत होते. निराश्रित सेवा सदन शिक्षणाची अभिरुची वाढावी म्हणून या सदनातील स्त्री प्रचारक घरोघरी जात होत्या. त्याचप्रमाणे बाळांत स्त्रियांची शुश्रूषा करत म्हणजे सेवा करत सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर विद्वत्तापूर्ण व्यासंगपूर्ण व्याख्यानं या मिशनच्या माध्यमातून देण्यात येत होती. यवतमाळ येथे अस्पृश्यांसाठी एक बोर्डिंगसुद्धा काढण्यात आली होती. पुणे येथे अहिल्या आश्रम याची एक बोर्डिंगसुद्धा शिंदेंनी काढलेली होती. कर्नाटकात हुबळी, बेळगाव, विजापूर व गोकाक येथे या डिप्रेस्ड क्लास मिशनच्या शाखा वाढविण्यात विठ्ठल रामजी शिंदे यांचा पुढाकार होता. या पेपर क्रमांक जो आपला 10 आहे, आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक सुधारक, या पेपरमधील आपण 4ही प्रकरणाचा अभ्यास या सेमिस्टरचा पूर्ण केलेला आहे. आपला जो दुसरा पेपर आहे आधुनिक भारताचा इतिहास 1858 ते 1947, या पेपरमधील सुद्धा आपण 2 प्रकरणं अभ्यासलेली आहेत. आपण उद्याच्या तासिकेमध्ये आपला पेपर क्रमांक 9 आधुनिक भारताचा इतिहास DSE फर्स्ट मधील 3ऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आता हा जो आपला 10वा पेपर पूर्णपणे शिकवायचा संपल्या असल्या कारणानं या पेपरवर उद्याच्याला मी तुम्हाला प्रश्न एक विस्तारित आणि टिपेच्या स्वरूपामध्ये देणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तयार करून ती स्वतः मला दाखवायची आहेत. आज आपण याच ठिकाणी थांबतोय. तत्पूर्वी धन्यवाद.